श्रीहरी पद्म पुराणांतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित भगवद्गीता. गीता प्रेस गोरखपूर हा संदर्भ आहे. कृष्णं वंदे जगद्गुरुं श्री शेषशायी लक्ष्मी नारायण भगवान की जय. माता लक्ष्मी की जय. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद्गीता महात्म्य अध्याय 14 अर्थात श्रीमद् भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायाचे महात्म्य काय आहे हे श्री महादेव आज पार्वतीला सांगत आहेत. श्री महादेव म्हणाले, पार्वती, आता मी संसार बंधनातून सुटण्याचे साधन असणाऱ्या 14व्या अध्यायाचे महात्म्य सांगतो, ते लक्ष देऊन ऐक. सिंहल द्वीपात विक्रम वेताळ नावाचा एक राजा होता. तो सिंहासारखा पराक्रमी आणि कलांचे भांडार होता. एकदा तो शिकारीसाठी राजकुमार व 2 कुत्र्या यांना बरोबर घेऊन एका वनात गेला. तेथे गेल्यावर त्याने अतिशय वेगाने पळणाऱ्या सशाच्या मागे आपल्या कुत्रीला सोडले. तेव्हा सर्व प्राण्यांच्या देखत ससा असा पळाला की जणू कुठे उडून गेला. पळता पळता अतिशय थकल्यामुळे तो एका खंदकात पडला. तेथे पडल्यामुळे कुत्रीला सापडला तर नाहीच, उलट अतिशय शांत वातावरण असलेल्या जागी जाऊन पोहोचला. तेथे हरिण निर्भयपणे झाडांच्या सावलीत बसून राहत. वानर देखील आपोआप खाली पडलेल्या नारळावर व पिकलेल्या आंब्यावर पूर्ण तृप्त असत. तेथे सिंह हत्तीच्या पिलाबरोबर खेळत आणि साप न भिता मोरांच्या पिसाऱ्याखाली बसत. कारण तेथे एका आश्रमात वत्स नावाचा मुनी राहत असे. तो जितेंद्रिय असून शांत चित्ताने नित्यगीतेच्या 14व्या अध्यायाचा पाठ करी. त्या आश्रमाबाहेर 14वा अध्याय नित्य म्हणणाऱ्या वत्स मुनीच्या शिष्याने आपले पाय धुतले होते. त्यामुळे तेथील माती ओली होऊन चिखल झाला होता. पळत आलेला ससा धापा टाकत येऊन त्या चिखलात पडला. परंतु त्या चिखलाच्या केवळ स्पर्शाने ससा दिव्य विमानात बसून स्वर्गाला गेला. त्याचा पाठलाग करीत कुत्रीही तेथे आली. तेथे तिच्या अंगावर त्या चिखलाचे शिंतोडे पडले. त्याबरोबर तिची तहान भूक हरपून तिचे कुत्रीचे रूप जाऊन तिला अप्सरेचे रूप प्राप्त झाले व ती गंधर्वासह दिव्य विमानात बसून स्वर्गलोकाला गेली. हे दृश्य पाहून मुनीचा बुद्धिमान शिष्य स्वकंधर हसू लागला. त्या दोघांचे पूर्वजन्मीच्या वैराचे कारण कळून त्याला मोठे आश्चर्य वाटत होते. त्याच वेळी राजाचे डोळेही आश्चर्याने विस्फारित झाले होते. त्याने भक्तिभावाने नमस्कार करून सुकंधर मुनीला विचारले, विप्रवर्य, नीच योनीत जन्माला आलेले ससा व कुत्री हे दोन्ही प्राणी अज्ञानी असूनही स्वर्गाला कसे काय गेले? स्वकंधर म्हणाला, राजा, या अरण्यात वत्स नावाचे मुनी राहतात. ते संयमी महात्मा आहेत. ते गीतेचा 14वा अध्याय नित्य म्हणतात. मी त्यांचाच शिष्य असून मीही ब्रह्मविद्येचे विशेष ज्ञान मिळवले आहे. गुरुजींच्या प्रमाणे मीही 14वा अध्याय नित्य म्हणतो.
मी पाय धुतलेल्या पाण्याचा स्पर्श झाल्याने ससा व कुत्री स्वर्गाला गेले. ते पाहून मला हसू का आले ते आता सांगतो. महाराष्ट्रात प्रत्युदक नावाचे मोठे शहर आहे. तेथे केशव नावाचा कपटी लोकात अग्रगण्य असा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या बायकोचे नाव होते विलोपना. ती स्वच्छंदपणे वागणारी बाई होती. त्यामुळे तिचा राग येऊन केशवाने तिला ठार केले. त्या पापामुळे तो ससा झाला. तसेच ती बाई स्वतःच्या पाप कर्मामुळे कुत्री झाली. श्री महादेव म्हणाले, ही कथा ऐकून श्रद्धाळू राजाने गीतेच्या 14व्या अध्यायाचा नित्यपाठ चालू ठेवला. त्यामुळे त्याला परमगती प्राप्त झाली. आपणही 14वा अध्यायाचा पाठ संथा घेऊन दररोज म्हटले पाहिजे. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्णार्पणमस्तु.